सिंह राशीसाठी ब्रह्मदेवाने आयोजित केलेल्या या 10 अटळ गोष्टी. या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच, कारण त्या नशिबाच्या आणि ब्रह्मदेवाच्या लेखणीतून उतरलेल्या आहेत. त्या बदलणं शक्य नाही आणि त्या तुम्हाला तोडतातही आणि घडवतातही. चला पाहूया त्या 10 अटळ गोष्टी कोणत्या. सिंह राशीच्या जीवनातल्या अनिवार्य, सखोल आणि नियतीने आखलेल्या टप्प्यांसारख्या. तर आता मी सिंह राशीच्या जीवनातील ब्रह्मदेवाने लिहिलेल्या 10 अटळ गोष्टी, त्यांचं अत्यंत सखोल, विस्तृत, भावनिक आणि गूढ ज्योतिषीय विश्लेषण देते. हे फक्त गोष्टी नाहीत, तर या सिंह राशीच्या भाग्यरेषेवर कोरलेल्या नियतीच्या गूढ योजना आहेत. प्रत्येक गोष्ट म्हणजे एक अध्याय, एक ब्रह्मदत्त नियतीचा संदेश. नंबर 1 आहे नेतृत्वाची ज्योत लहानपणातच पेटते. सिंह जन्मताच तेजस्वी असतो. सिंह राशीतील मुलं ही इतर मुलांपेक्षा वेगळी असतात. याला खेळात, भाषणात, वादविवादात किंवा अगदी वर्गातही सहज लक्ष वेधता येतं. हे मूल लहानपणीच शिक्षकांचं, पालकांचं आणि मित्रांचं लक्ष वेधून घेतात, कारण ब्रह्मदेव याला सामान्य नव्हे, विशेषतः बनवण्यासाठी पाठवतात. हे नेतृत्व गुण म्हणजे केवळ इगो नाही, तर ध्येय, जबाबदारी आणि लोकांसाठी लढण्याची वृत्ती याचं मूर्तिमंत रूप असतं. या जन्मजात तेजामुळेच लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या येतात आणि त्याचं ओझंही. नंबर 2 आहे तुमच्या आयुष्यात एकदा तरी संपूर्ण धक्का बसतो. सगळं कोसळतं. सिंह राशीला ब्रह्मदेव एक फार कठीण परीक्षा देतात. सगळं हरवल्यासारखं वाटणारं एक वळण, पैसा, नातं, प्रतिष्ठा, काहीतरी मोठं संकट येतं जे तुमचं आत्मभान हादरवून टाकतं. पण ही अटळ घटना म्हणजे इगो क्लिन्झिंग. सिंहाचा अभिमान, अहंकार आणि स्वाभिमान यांच्यातील फरक शिकवण्यासाठी. यानंतर सिंह आणखीनच खोल, आध्यात्मिक आणि प्रगल्भ होतो. या संकटातून त्याचं खरं रूप जन्मतं. नंबर 3 आहे तुमच्यावर असूयेचा भार असतो आणि ती तुमच्या तेजामुळेच. सिंह राशीची प्रकृतीच अशी आहे की त्याचं तेज दुसऱ्यांना दिसतं आणि त्यामुळेच लोक त्याच्याशी स्पर्धा करतात, कट करतात, खालून खेचतात. पण हे दृष्ट डोळे सिंहाला अजून शहाणं करतात. ब्रह्मदेव या अनुभवातून सिंहाच्या शौर्याला ध्येय देतात आणि मग सिंह तोडीस तोड उत्तर देतो, पण सभ्यपणे आणि ठामपणे, कारण तो राजा आहे, रंगबाजी करणारा योद्धा नाही. नंबर 4 आहे नात्यांमध्ये सिंहाचं प्रेम आदर्श पण परीक्षा अग्नीची असते. सिंहाची प्रेमशैली म्हणजे प्रामाणिक, तीव्र आणि एकनिष्ठ. पण ब्रह्मदेव सिंहाच्या नात्याला परीक्षेच्या आगीतून नेतात. एकतर प्रेमात विश्वासघात किंवा विवाहात संघर्ष किंवा कुटुंबातून उपेक्षा. हे घडणारच, पण याच वेळी सिंहाचं हृदय विशाल होतं. हे प्रेमधन्य लोक नंतर त्याचं मूल्य ओळखतात. पण बराच उशिरा ब्रह्मदेव सिंहाला नात्यांमधून ध्येय प्लस क्षमा प्लस आत्मप्रेम शिकवतात. नंबर 5 आहे तुमचं प्रत्येक यश रणभूमी गाठून मिळालेलं असतं. सिंह राशीला यश ब्रह्मदेव मिळवणं शिकवतात. मिळणं नाही, तुमचं यश हे प्रयत्न, झगडा, संघर्ष आणि प्रामाणिक मार्ग वापरून मिळालेलं असतं. सिंहासारखी मेहनत करणाऱ्या सुरुवातीला रिकॉग्नायझेशन मिळत नाही, पण जेव्हा मिळतं तेव्हा सर्वत्र त्याची दखल घेतली जाते. ब्रह्मदेव सिंहाला लेट ब्लूमर बनवतात, पण एकदा फुललं की त्याचं तेज कोणीही झाकू शकत नाही. नंबर 6 आहे तुमच्या उपस्थितीने जागा बदलते. हाच सिंहाचा औरा आहे. तुम्ही जिथे जाता तिथे लोकांमध्ये आत्मविश्वास येतो. टीममध्ये नवा एनर्जी लेवल निर्माण होतो. घरात विचारांमध्ये स्पष्टता येते. हे काही जादू नाही, हे ब्रह्मतेज आहे. ब्रह्मदेव तुम्हाला प्रेरणा द्यायचं साधन म्हणून पाठवतात. अनेक लोकांना सिंह राशीची कंपनी म्हणजे थेराप्युटिक औरा वाटतो. त्यात नेतृत्व आणि ममता दोन्ही असतात. नंबर 7 आहे तुमचे शत्रू पडतात, पण तुमच्या हाताने नाही, ब्रह्महस्ताने. सिंह राशीला एक अलौकिक संरक्षण असतं. जो कोणी सिंहाच्या मार्गात कट करतो, धोका देतो, त्याच्यावर परिणाम होतो. पण सिंह स्वतः काही करत नाही. ब्रह्मदेव स्वतः सिंहाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करतात, कारण सिंह राशीचं कर्मधर्म आणि नियतीनं ठरवलेलं आहे. त्यामुळे सिंहाला शांत राहून आपलं काम करत राहायचं आहे. उत्तर ब्रह्मदेव देतीलच. नंबर 8 आहे तुमच्या जीवनात एक प्रसंग येतो जिथे सत्य किंवा स्वार्थ यामधून एक निवडावं लागतं. हा प्रसंग अत्यंत निर्णायक असतो. काही वेळा मित्राविरुद्ध कर्तव्य असतं, कुटुंबाविरुद्ध न्याय असतो किंवा प्रेमाविरुद्ध आत्मसन्मान असं काही असतं. सिंह जेव्हा सत्याच्या बाजूने उभा राहतो तेव्हा तो एक धर्मयोद्धा बनतो आणि त्याला अंतिम यश मिळतं. ब्रह्मदेव त्याच्या निर्णयावर एक गूढ बक्षीस ठेवतात, जे दीर्घकाळानंतर मिळतं. नंबर 9 आहे तुमच्या आयुष्यात एक गुप्त शत्रू आणि एक गुप्त रक्षक असतो. सिंहाच्या जीवनात एक व्यक्ती असते जी समोरून मैत्रीपूर्ण पण मागून धोका देते. पण त्याच वेळी एक अशी व्यक्तीही असते जी संकटाच्या क्षणी मदतीला धावते, कुठलाही फायदा न पाहता. गुप्त रक्षक म्हणजे ब्रह्मदेवाचा प्रतिनिधीच असतो, जो सिंहाच्या जीवनात योग्य वेळी प्रकट होतो.
अगदी देवदूतासारखा. आणि नंबर 10 आहे, शेवटी सिंह राजासारखंच जीवन संपवतो, यश, संपन्न आणि समाधानी मनाने. सिंह राशीचा शेवट नेहमी तेजस्वी असतो, म्हणजे वयाच्या उत्तरार्धात त्याला सन्मान, ध्येय, समाधान आणि उच्च स्थान लाभतं. हे यश झगडून मिळालेलं असतं, त्यामुळे त्याचं मोलही खूप असतं. ब्रह्मदेव सिंहाला शेवटी राजसिंहासनच देतात आणि तोही त्यावर बसतो. ध्येय, त्याग आणि सत्य या 3 स्तंभावर उभा राहत. आणि आता शेवटचा मंत्र आहे, सिंहाचं भाग्य नशिबावर नाही तर त्याच्या तेजावर आणि ब्रह्मतेजावर चालतं. त्याचं जीवन म्हणजेच संघर्षातून प्रभुत्वाकडे आणि अंधारातून तेजाकडे जाणारा प्रवास आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.